हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, IPL ला आता दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललेला आहे. कालचा जो डबल धमाका होता तो फार दुसऱ्या सामन्याला खूप मजा आली. पहिला सामना काही विशेष झाला नाही. पण मुंबईचा जो सामना होता तो अगदी अफलातून झाला. पहिला जो सामना होता तो राजस्थान विरुद्ध हा आपला बेंगलोर. तो सामना अगदीच एकतर्फी झाला. त्या सामन्यात बेंगलोरने सहज बाजी मारली. त्या सामन्यामध्ये काय विशेष असं काही नव्हतंच. अगदीच वन साइडेड होतं. पहिली बॅटिंग करताना राजस्थान रॉयलनी 170च्या जवळपास धावा काढल्या. त्या 170 धावांमध्ये यशस्वी काल चालला. हे खूप चांगलं होतं. इतके दिवस काय होत होतं, यशस्वीला असा मोठा स्कोर मिळत नव्हता. काल त्याला एक 75 धावांचा स्कोर मिळाला. इथून पुढे त्याचं हे चांगलं होईल. पण राजस्थानचं काय खरं नाही. द्रविडच्या पुढे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण राजस्थानची बॅटिंग ठीक आहे, पण संजू चालत नाहीये. यश यशस्वीला आत्ताच फॉर्म सापडलेला आहे आणि बॉलिंग तशी वीकच आहे राजस्थानची. तर मग अशा 170 धावांचं चॅलेंज हे जास्ती नव्हतंच ह्याच्यासाठी, विराट कोहलीच्या बेंगलोरसाठी. तर फिल सॉल्ट आणि ह्यांनी सुरुवात केली. दणादण फिल सॉल्ट दणादण मारत होता. कोहली चेस मास्टर आहे. तो बरोबर खेळायचा तसाच खेळतो. फिल सॉल्ट मारत असतो. हे बघा, T20 मध्ये सुद्धा स्कोअर चेस करताना तुम्ही हे ठरवू शकता स्ट्रॅटेजी. प्रत्येक बॉलला 6 बाउंडरी मारायला लागत नाही. आणि त्याच्यामध्ये विराट एक्सपर्ट आहे. ते काल त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. दोघांनी 60च्या आसपास धावा केल्या. त्यानंतर फिल सॉल्ट जेव्हा आउट झाला, त्यानंतर विराटने चार्ज घेतला. मग हाणामारीला सुरुवात केली. त्या दोघांच्या 60 आणि नंतर आलेल्या 40 एक धावा होत्या त्याच्याबरोबर. त्या त्या मग ही मॅच जी आहे ती विराट आणि सॉल्टने जिंकून दिली. आरामात जिंकून दिली. एकच गडी बाद झाला त्यांचा. 9 गड्यांनी हा सामना जिंकला. आणि आणखीन बेंगलोर आणखीन कपच्या आणखीन जवळ जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आता दुसरा जो सामना होता तो खरोखरच इंटरेस्टिंग होता. तो माझा माय फेवरेट मुंबई. मुंबई वर्सेस आतापर्यंत अपराजित दिल्ली, हा सामना होता. आता या सामन्यामध्ये आतापर्यंत जे अपराजित दिल्लीचा परफॉर्मन्स होता तो तसाच राहतो की मुंबई कुठेतरी खंडित करते, हा बघायचा होता. मुंबईची टीम सुरेख आहे हो, तरी टीम निवडताना अतिशय चांगली निवडली, त्यात काही वादच नाहीये. पण काय यश हुलकावणी देत होतं का माहिती नाही. आता असं झालं ना की मुंबईची जी स्लो लोकल होती तिची कालच्या सामन्यानंतर एक्सप्रेस झाली म्हणायला हरकत नाही. आणि त्या एक्सप्रेसची बुलेट ट्रेन जर झाली तर मग मात्र मुंबईच्या आणि कप मध्ये काही अंतर राहणार नाही. बुलेट होप शो काय काय होते बघूया. तर कालचा जो सामना होता, खरं तर कालच्या सामन्याला इम्पॅक्ट ऑफ इम्पॅक्ट असंच म्हणायला लागेल. दोन्ही इकडचा इम्पॅक्ट करणं आणि तिकडचा इम्पॅक्ट करून, या दोघांनी आपापल्या संघाला सामना जिंकून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये कर्ण शर्मा सुदैवाने यशस्वी झाला. पहिली बॅटिंग होती मुंबईची. मुंबईच्या पहिल्या बॅटिंगला रोहित पुन्हा फेल गेला. रोहित मोठी इनिंग, लांब इनिंग खेळत नाहीये. एक 20-25 धावांची इनिंग नको रोहितकडून. मोठी पाहिजे इनिंग. 50 एक धावांची तरी पाहिजे. मग रोहित फेल गेला. रिकेल्टनची कामगिरी फार सुंदर झाली. स्टंप्सच्या मागे तो चांगलाच होता. बॅटिंग पण मस्त झाली. काल सूर्या आणि तिलक वर्मा जेव्हा पिचवर होते, तेव्हा दोघांमध्ये तिलक वर्मा जास्त कॉन्फिडंट वाटत होता आणि कुलदीपला तिलक वर्माने खूप चांगलं फेस केलं. तर ह्यांची जेव्हा हे सुरू झाली मुंबईची बॅटिंग, तेव्हा साधारण 10च्या रन रेटनीच चालले होते ते. अगदी पहिला पॉवर प्ले घ्या, 10 ओव्हर्स घ्या आणि तोच मला वाटतं शेवटपर्यंत राहिला आणि 200 वगैरे धावा झाल्या. सुरुवातीला जेव्हा पहिली जोडी खेळत होती रोहित आणि तेव्हा त्यांचा जो निगम आहे, ह्याचा जो बॉलर स्पिनर, त्याचा एक बॉल एवढा वळला, तेव्हाच लक्षात आलं की आता या मैदानावर कुलदीप भयंकर धुमाकूळ घालणार, त्रास देणार. आणि कुलदीपने अतिशय सुंदर बॉलिंग टाकली. कुलदीपची बॉलिंग चांगली खेळला तिलक वर्मा. सूर्या आणि तिलक वर्मा क्रीजवर होते.
तेव्हा सूर्या चाच पडत होता. व्हेअरएज तिलक वर्मा कुलदीपला फ्लुएंटली खेळत होता. यांच्या छोट्या-छोट्या पार्टनरशिप झाल्या. फलंदाजी चांगलीच झाली. तिलक वर्मा मस्त खेळला, सूर्या मस्त खेळला. त्यानंतर खाली येऊन नमनदीपनी जे छोटा कॅमिओ केलाय 17-18 बॉलमध्ये काहीतरी 35-40 एक रनचा. त्यामुळे 200 पर्यंत पोहोचू शकले. काल अक्षर पटेलचं काही-काही गोष्टी थोड्याशा खटकल्या. एक म्हणजे हा जेव्हा पूर्ण भरात होता, कुलदीप आणि त्याच्यासमोर सूर्या जेव्हा पडत होता, तेव्हा त्याची बॉलिंग 2 ओव्हर झाल्यानंतर त्यांनी काढली. तिथे त्या ओव्हरला सूर्याला थोडा आत्मविश्वास मिळाला. पण ती त्याची चूक त्यांनी लगेच दुरुस्त केली. लगेच त्यांनी पुढच्या ओव्हरला पुन्हा याला आणलं आणि कुलदीपनी नेहमीप्रमाणे आपलं काम केलं. कुलदीपच्या जेव्हा 4 ओव्हर संपल्या, तेव्हा थोडा मुंबईकर बॅट्समनच्या जीवात जीव आला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे काल अक्षरचं या ह्याच्यावरती स्पिन चालत असताना त्यांनी स्वतःच्या 2च ओव्हर हे केल्या. 4 ओव्हरचा कोटा पूर्ण केला नाही, करायला पाहिजे होता. अशा काही-काही थोड्याशा किरकोळ गोष्टी ज्या होत्या त्या मुंबईच्या पथ्यावर पडल्या. मुंबईचा स्कोअर झाला 209. पण असं आहे ना, की हल्ली 209 वगैरे म्हणजे काय तुम्ही असं निर्धास्त नाही राहू शकत. मॅच जिंकलीच म्हणून. 209 वगैरे चेस होतात आणि पुन्हा सेकंड इनिंग ड्यू फॅक्टर असतो. पण एक गोष्ट बरी झाली आहे हल्ली, की ड्यू फॅक्टरचा जो फटका गोलंदाजांना सहन करावा लागतो. कारण ड्यू फॅक्टरमुळे होतं काय, की स्पिन पण होत नाही, स्विंग होत नाही, रिव्हर्स स्विंग होत नाही. नुसतं फलंदाजाला हवी तशी बॅटिंग करता येते. पण आता नवीन नियमाप्रमाणे 11 ओव्हर नंतर जर अंपायरला पटलं, की बाबा बॉल खूपच ओला झालाय, खेळणं अशक्य आहे, तर तो बदलता येतो. तो ह्या नियमाचा फायदा मुंबईला मिळाला आणि मुंबईने शेवटी बाजी मारली. पण कालचा जो सामना होता तो खरंच ह्याचा होता, आपला करुण नायर. करुण नायर हा खेळाडू इतका जबरदस्त प्लेयर आहे, डोमेस्टिकमध्ये खेळतोय. बघा रेड बॉलमध्ये जो चांगला खेळतो, तो व्हाईट बॉलमध्ये चांगला खेळतोच आणि आघाडीच्या फळीत खेळतो. पहिली विकेट 0 पहिल्याच बॉलला गेली होती. दीपक चहरनी पहिल्याच चेंडूवर याला जॅक मॅकगर्कला आउट केलं होतं. हा वन डाऊनला आला होता आणि आल्याबरोबर त्यांनी स्क्रिप्ट लिहायला घेतलं, की आता मुंबईला नामोहरम करून हा सामना आपण जिंकून द्यायचा. कधी नाही त्या बुमराला मार पडला. बुमराला फोडला याने अक्षरशः फोडलाच. करुण नायरने. करुण नायर जेव्हा क्रीजवर होता तेव्हा सामना गेलेला होता जवळ-जवळ. आता बघा 10-12 ओव्हरला 120 वगैरे अशा धावा होत्या आणि उरलेल्या षटकांमध्ये आहे अगदी काय म्हणतात ना क्रुझिंग. आरामात जिंकणार असं वाटत होतं. तेव्हा मॅच टर्न होत गेली. बघता-बघता टर्न होत गेली. आता कसं आहे ना, पहिल्या 2 मॅचेसमध्ये जेव्हा मुंबई चेस करत होती, तेव्हा वीक लिंक होती सँटनर. शेवटच्या 2 ओव्हरला 30 धावा असायच्या. सँटनर बॅटिंगला यायचा आणि फटकेबाजीमध्ये तो कमी पडायचा. पण आजचा जो सामना होता, त्याचा जो हिरो आहे तो सँटनरच आहे. आजचा सामना जिंकून दिला सँटनरनी. हा जेव्हा जबरदस्त खेळत होता, तेव्हा सँटनरनी त्याला ह्याला जो एक चेंडू टाकला करुण नायरला, त्या चेंडूनी ह्याचा रिझल्ट बदललेला आहे. इतका सुंदर वळला चेंडू तो, काही अंदाज यायच्या आत ह्याची यष्टी उखडली गेली होती. आपल्या ह्याची करुणची आणि तिथेच सामना तिथेच टर्न झाला. तिथे टर्न झाला पण संपलेला नव्हता कारण खाली अजून तो आशुतोष होता. त्याच्याबरोबर तो नवीन मुलगा आहे स्पिनर ऑलराउंडर. तो पण चांगली बॅटिंग पण करतो, हे पण करतो. एक सामना त्या दोघांनी जिंकून दिला होता. त्यामुळे अनलेस द लास्ट बॉल इज गोल्ड काही खरं नव्हतं. आणि कालच्या जेव्हा यांची बॅटिंग चालू होती, तेव्हा ह्याची 17वी ओव्हर जी होती बोल्टची, ती 17वी ओव्हर जबरदस्त होती. त्या 17व्या ओव्हरला त्यांनी फक्त 3च धावा दिल्या. आणि 18वी ओव्हर जी सँटनरला दिली तो मात्र खरंच जुगार होता. कारण फास्ट बॉलरच्या ह्याची स्टार्कची ओव्हर शिल्लक होती. स्वतः हार्दिकच्या ओव्हर शिल्लक होत्या आणि हे दोघंही डेथ ओव्हरमधले अगदी नावाजलेले हे आहेत. तसं असताना त्यांनी हा गॅम्बल जो केला, तो गॅम्बल पूर्ण यशस्वी झाला. आशुतोष जो होता, त्यांनी पहिल्या बॉलला 6 दुसऱ्या बॉलला 4 मारला. पण त्याचं पुढे येऊन मारतोय लक्षात घेऊन सँटनरनी दुसरा जो बॉल टाकला, तो त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही आणि रिकेल्टननी उरलेलं काम केलं.
तिथे सामना पुन्हा एकदा मुंबईकडे आला आणि शेवटची जी ओव्हर आहे, 19व्या ओव्हर ज्या ओव्हरमध्ये सामना संपला, ती ओव्हर तर इतकी फॅन्टास्टिक झाली, की आतापर्यंतच्या T20 सामन्यामध्ये असं शेवटच्या 3 विकेट रनआउट हे मला वाटतं पहिल्यांदाच झालं असावं. या सगळ्या ज्या रनआउट झाल्या, या सगळ्या रनआउटचं श्रेय मी बुमराहला देतो. आता तुम्ही म्हणाल रनआउटचा आणि बॉलरचा काय संबंध आहे? बॉलरमुळे रनआउट होतच नाही. पण नीट लक्षात घ्या, जेव्हा बुमराह बॉलिंग टाकत होता, तेव्हा बॅट्समनला माहीत होतं, की हा माणूस काही आपल्याला जास्ती रन घेऊन देणार नाहीये. तेव्हा जिथे 1 धाव आहे, तिथे 2 चा प्रयत्न केलाच पाहिजे आणि ह्या प्रयत्नातच ते फसले. मुंबईने हा सामना जेवढा बॅटिंगनी जिंकला, बॉलिंगनी जिंकला, तेवढाच फील्डिंगनी जिंकला. रिकेल्टननी दोन्हीकडे कामगिरी चांगली केली. यष्टीमागे त्यांनी हे मस्त हे थ्रोज बरोबर घेतले, रनआउट केले. त्या तिथे जे 3 रनआउट झाले आणि तिथेच सामना संपला. तर या ह्याच्यामध्ये सँटनरची कामगिरी खरंच सुंदर झाली बरं का. म्हणजे गेले 2 मॅच जी वीक लिंक होती, तीच आमची स्ट्रॉंग लिंक झाली या मॅचला. त्यांनी बॉलिंग उत्तम टाकली आणि शेवटचा जो त्यांनी रनआउट केला, डायरेक्ट थ्रो, तो अफलातून होता. एकंदरीत ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. मुंबईच्या दृष्टीने सगळंच आता व्यवस्थित चालू आहे. मुंबई आता इथून पुढे चांगली परफॉर्मन्स दाखवेल. प्ले-ऑफ ह्याच्यामध्ये येतील पहिल्या 4 मध्ये, अशी अपेक्षा आपण करूया. पण या जाता-जाता याच्यामध्ये एक गोष्ट अशी वाटते ना, की रोहितला ग्राउंडवर सल्ला द्यायसाठी अवेलेबल होऊ शकत असताना, त्याला हे का करतात? म्हणजे सब म्हणून का पाठवतात? हे नाही कळलं. दुसरं म्हणजे आणखीन एक असं सांगावसं वाटतं, की आता जो इंग्लंडचा जो कसोटीचा हे येतोय, त्याच्यामध्ये करुण नायरला नक्कीच संधी मिळाली पाहिजे. का टॉप ऑर्डर बॅटिंगमध्ये वन डाऊनला वगैरे 1, 2, 3, 4 या प्लेसेसवरती करुण नायर अगदी सुंदर फलंदाज आहे. आपल्याकडे आता रहाणेला घेत नाहीयेत, पुजारा नाहीये. त्यामुळे करुण नायरसारख्या एखाद्या फलंदाजाची इंग्लंडला गरज आहे. बघू त्याचा विचार होतो का? आणि मुंबई जिंकलं ही चांगलीच नोट आहे. दुसरी एक गोष्ट माझ्या हे तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडत नसेल तर लाईक करू नका. आणि मुंबई जिंकली या गुड नोटवर बाय.